आमच्या गावात रामनवमी ना अशी सेलिब्रेट केली जाते. तर इथे सकाळ सकाळ मी शेवची शेंग आणि भाकरी बनवल्या होत्या आणि चुलीवरच भाकरी बनवल्या. आठवड्यात आईने त्यांना चिमकुऱ्याची पानं पण आणली होती म्हणून म्हटलं की ती पानं पण लावून घेते. मग नंतर त्याला मस्तपैकी धुवून घेतलं आणि झाल्या मग त्याच तव्यावर लगेच पानं पण लावून घेतली. आता थोडंसं पीठ उरलं होतं, म्हटलं आता ते पीठ टाकून देण्यापेक्षा मी तर थोडंसं पाणी ऍड केलं आणि त्याची एक बेसनाची पोळी बनवून घेतली आणि नंतर मग बाकीची कामं सगळे आवरायला घेतली. भांडे वगैरे घासून घेतले. आजपासून आमचं उन्हाळा काम चालू केलं. आई गेल्या होत्या टेरेसवर साबुदाण्याच्या पापड्या घालायला. मी नंतर सगळे कामं आवरून घेतली आणि थोडंसं वंदना मामी मी गेलो होतो माझं आधारचं थोडंसं काम करायला. रामनवमीच्या 7 दिवस आधी सप्ताह चालू होता रामनवमीचा आणि तर मस्तपैकी कथा चालू होती आणि उद्याच्याला रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावात मिरवणूक निघत असते. तर इथं मी आधारचं माझं सगळं काम केलं. तर खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे मला खूपच वेळ गेला तिथं. घरी आलो, जेवण वगैरे केलं, थोडासा आराम केला आणि नंतर लगेचच आभाळ आलं म्हणून म्हटलं बाहेरचं सगळं काम आवरून घेते म्हणून ना आवरायला घेतलं. देवांशी सगळी खेळणी आमच्या अंगणात पडलेली असतात दिवसभराचे, ते सगळं आवरून घेतले आणि लगेच अंगण झाडून घ्यायला घेतलं. पण काय मला हे हवा ना झाडूनच घेऊ देत नव्हती. उलट्या दिशेला हवा असल्यामुळे ना सगळं अंगणात वापसच येत होतं. मी कसं बसं जरी झाडून घेतलं, घरात फरशा वगैरे पुसून घेतल्या, तेवढ्यात लाईट गेली. मग नंतर ह्या म्हटलं बेडरूम मधलं सगळं आवरून घेते आणि या टेबलवर इतका जास्त पडसारा पडतो. मी तसंच करते, माझ्याकडून तसंच होतं. एखादी वस्तू घेतली ना की लवकर माझ्याकडून व्यवस्थित ठेवणंच होत नाही कपाटात. ती माझ्याकडून दुसऱ्या दिवशीच कपाटामध्ये जाते. आता मी त्या दिवशी साडी घातली होती, जाताना 5-10 मिनिटासाठी घातली का असे ना, मग त्याची घडी घालायची राहिली होती, ती घातली आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी मस्तपैकी ना कुंडोळे बनवले होते. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा, कोण शिंगोळे म्हणतं, कोण कुंडोळे म्हणतं. नंतर इकडे संध्याकाळच्या टायमाला जेवायला बसलोत आणि लगेचच डीजे आला आणि इथं छान अशा प्रकारे नाचत गाजत ना रामाची मिरवणूक केली. रामाच्या मंदिरापाशीच ना हा रामाचा पुतळा आहे, तो पुतळा ना असा मिरवणूक केली जाते आणि खूप छान पद्धतीने ते सेलिब्रेट करतात. गावात असताना पण एवढे हाऊस असणं खूप महत्त्वाचं असतं आणि छोटे राम लक्ष्मण सीता तर बघा ना.